महाराष्ट्र नर्सिंग काउन्सिलच्या सी-एन-ई किंवा सी-पी-डी रिलेटेड एक सर्क्युलर आलेला आहे, ज्याच्यामध्ये त्यांनी सी-एन-ई किंवा सी-पी-डी करण्याची कोणाकोणाला गरज नाही ते सांगितलेलं आहे आणि 3/2/26चं ते परिपत्रक आहे. याच्या आधी पण आपलं जे सर्क्युलरवर मी व्हिडिओ बनवला होता त्याच्यामध्ये बघा हे पॉईंट ऑलरेडी मेन्शन होते. हे 2023चं सर्क्युलर होतं ऑलरेडी, तर त्याच्यामध्ये मी ऑलरेडी एक्सप्लेन केलं होतं. याच्यामध्ये बघा इथं 10 नंबरच्या पेजवर तुम्हाला दिसेल हे वालं, जे ऑलरेडी ज्यांचं एज्युकेशन चालू आहे 2022च्या नंतर, तर त्यांना याची गरज नाही, कारण पर इयर 75 क्रेडिट पॉईंट तुम्हाला मिळतील, हे ऑलरेडी सर्क्युलरमध्ये सांगितलं होतं. तर सेम तेच आहे. आता त्यांनी एक सेपरेट लेटर काढून तेच सांगितलेलं आहे त्यांनी. आज एक लेटर निघालं आहे 3 तारखेला, हे वालं लेटर आहे. तर बघा याच्यामध्ये हे महाराष्ट्र नर्सिंग काउन्सिलचं हे 3 तारखेचं लेटर आहे. याच्यामध्ये बघा सूचना, त्यात 5 पॉईंट आहे. फर्स्ट पॉईंट आहे की ज्या परिचारकांचे परिचर्या प्रशिक्षण 2022 ते 27मध्ये झाले आहे त्यांना सी-पी-डी क्रेडिट तास करण्याची आवश्यकता नाही. म्हणजे ज्यांचं एज्युकेशनच चालू आहे, तुमचं जी-एन-एम असेल किंवा बी-एस-सी असेल, कोणतंही तुमचं जर 2022च्या नंतर जर तुमचं ॲडमिशन चालू आहे तर तुम्हाला ते करण्याची गरज नाही. मी ऑलरेडी एक्सप्लेन केलं होतं. तसंच त्याच्यानंतर की ज्यांचं खालील कोर्सेस केलेले आहेत त्यांना पर इयर 75 क्रेडिट आवर्स मिळतील. जसं पोस्ट बेसिक बी-एस-सी असेल किंवा एम-एस-सी असेल तर पर इयर 75 पॉईंट, आणि बी-एस-सी आणि एम-एस-सी 2 वर्षाचे असतात तर त्यांना 75 असे 150 पॉईंट मिळतील. तर त्यांना पण सेनी करण्याची गरज नाही, त्यांना ते एज्युकेशनचेच पॉईंट मिळतील. आणि हा सेम पॉईंट मी तुम्हाला दाखवला होता, हा इथे सर्क्युलरमध्ये मग हा वाला पॉईंट होता. इथं एक्झाम्पल इथे त्यांनी दिलं होतं, पोस्ट बी-एस-सी आणि पोस्ट बेसिक डिप्लोमा असेल तर पर इयर 75 पॉईंट, पी-बी किंवा एम-एस-सी असेल तर 2 वर्षाचे 150 पॉईंट. ठीक आहे. तर तेच त्यांनी इथं पण दिलं की नर्सिंगमध्ये पोस्ट बेसिक डिप्लोमा किंवा LHV किंवा इतर कुठला डिप्लोमा जर केला असेल तर 75 एका वर्षाला, पी-बी किंवा एम-एस-सी असेल तर 2 वर्षाचे 150 असे पॉईंट मिळतील. त्याच्यानंतर नेक्स्ट आहे, A-एन-एम व जी-एन-एम 2 प्रमाणपत्र असतील तर वेगळे क्रेडिट तास करण्याची आवश्यकता नाही. आता ह्याच्यामध्ये ज्या कॅन्डिडेटचं समजा पहिले A-एन-एम झालं होतं त्याच्यानंतर प्लस त्यांनी जी-एन-एम पण केले त्याच्यानंतर, तर त्यांना A-एन-एमसाठी वेगळं आणि जी-एन-एमसाठी वेगळे 150 असे 2 वेळेस पॉईंट करण्याची गरज नाही, तर एकदाच करायचे. ठीक आहे. A-एन-एम जी-एन-एम दोन्हीसाठी, त्याच्यासाठी दोन्हीसाठी वेगवेगळं करण्याची गरज नाही. त्याच्यानंतर नेक्स्ट आहे, परिचर्या शिक्षक वृंद, अधिसेविका, सहाय्यक अधिसेविका यांना सक्रिय सहभाग घ्यावा आणि जे बाकीचे पण स्टाफ आहेत त्यांना सेनिका सी-पी-डी करण्यास सहकार्य करावं, असं एक सांगितलेलं आहे त्यांनी. त्याच्यानंतर नेक्स्ट फोर्थ पॉईंट आहे की सेवानिवृत्त परिचारिकांना सी-पी-डी किंवा सी-एन-ई क्रेडिट तासमध्ये सूट आहे. आता जे ऑलरेडी रिटायर झालेले आहेत तर त्यांना सी-एन-ई किंवा सी-पी-डी करण्याची गरज नाही, कारण ऑब्व्हियसली हे लायसन्ससाठी लागतं, रिन्युअल वगैरे कशाला लागतं, तुमचं जॉब करण्यासाठी परमिशन आहे थोडक्यात, ते रजिस्ट्रेशन ते. आता जे ऑलरेडी रिटायर झाले तर ते काही जॉब करणार नाही, त्याच्यामुळे त्यांना काही गरज नाही. पण समजा जर त्यांना काम करायचं आहे परंतु परिचारिका म्हणून कार्य करत असल्यास, जर त्यांना कुठं प्रायव्हेटमध्ये वगैरे किंवा कुठेही त्यांना जर सर्व्हिस करायची किंवा करत असतील तर लागेल, नाहीतर मग त्यांना गरज नाही. त्याच्यानंतर लास्ट पॉईंट आहे की जिल्हा परिषद प्राथमिक आरोग्य केंद्र, उपकेंद्र आणि आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालय, जे गव्हर्नमेंटचे जे प्रशिक्षण केंद्र आहेत त्यांच्याकडून जे प्रशिक्षण राबवलं जातं. आता जे गव्हर्नमेंटमध्ये आहे त्यांना कॅन्डिडेट माहिती असेल त्यांना की गव्हर्नमेंटकडून ऑलरेडी काही प्रशिक्षण राबवले जातात. आता असं जर ट्रेनिंगसाठी तुम्हाला प्रशिक्षणासाठी जर पाठवलं असेल तर त्याची उपस्थिती तुम्ही तिथं ते अटेंड केलेलं, तर त्याची उपस्थिती, नोंदणी क्रमांक आणि परिचारिकाचे नाव याचा प्रस्ताव तुम्हाला त्या ट्रेनिंग सेंटरकडून तुम्हाला परिचर्या परिषद यांना पाठवण्यात यावं, जेणेकरून क्रेडिट तासचा विचार करण्यात येईल. म्हणजे तुमचं जर गव्हर्नमेंट थ्रू जर ट्रेनिंग जरी झाले असेल, कुठं प्रशिक्षण झालं असेल तर त्याचा आपण प्रस्ताव पाठवायला सांगायचा, त्याचे पण क्रेडिट आवर्स पॉईंट्स मिळतील. तर इतके पॉईंट आहेत ज्याच्यामध्ये तुम्हाला सूट मिळतील ह्याच्यामध्ये सी-एन-ई किंवा सी-पी-डीसाठी. आता ह्याच्यामध्ये जे ऑलरेडी डाऊट होते की ज्यांचं एज्युकेशन चालू आहे 2022च्या नंतर, ज्यांचं एज्युकेशन चालू आहे त्यांचं करायची गरज नाही त्यांना, कारण त्यांचं ऑलरेडी एज्युकेशन चालू आहे, त्याच्यामुळे त्यांना त्याचे एज्युकेशनचे पॉईंट मिळतील. दुसरं, ज्यांचं ऑलरेडी 22च्या नंतर जी-एन-एम पी-बी जे काही झालं असेल त्यांचे पर इयर 75 पॉईंट्स मिळतील. जर 2 वर्ष झाली असतील तर 150 पॉईंट मिळतील. एखादंच असेल तुमचं वर्ष तर 75 मिळतील. 75 तुम्हाला करावं लागतील, एखादा समजा डिप्लोमा वगैरे असेल तर. ठीक आहे. त्याच्यानंतर A-एन-एम जी-एन-एम दोन्हीसाठी वेगळं करण्याची गरज नाही, एकत्रच करावं लागेल. आणि रिटायर्डसाठी नाही गरज. आणि हे लास्टवालं की जे गव्हर्नमेंटमध्ये आहेत ऑलरेडी तर त्यांना त्यांच्या प्रशिक्षणाचं प्रस्ताव पाठवायला सांगायचा MNCला, तर त्याचे पण पॉईंट त्यांना मिळतील. तर हे वालं पण PDF आणि हे डिटेलवालं सर्क्युलर पण, हे दोन्ही मी ऑलरेडी ग्रुपवर टाकलेलं आहे.
व्हॉट्सअप ग्रुपच्या डिस्क्रिप्शनमध्ये लिंक आहे, तिथं तुम्हाला मिळून जातील हे दोन्ही PDF. ठीक आहे. याच्या व्यतिरिक्त काही डाऊट असतील तर मग कमेंट सेक्शनला ॲड करा.